मॅडम जास्त हालचाल करू नका, काहीच होऊ शकत नाही. इथं खाल्ले, मी काय केलंय? तुम्ही कोण आहे? तुम्हाला किती पैसे पाहिजेत? मी पाहिजे तेवढे पैसे देतो. प्रत्येक जण हेच म्हणते आणि मला पण माहिती आहे. हो सगळे असेच म्हणतात म्हणून तर बांधून ठेवले ना तुम्हाला. बोलू नका, ऐका. सध्या तुम्ही तेवढंच करू शकता. कसं आहे, मला पैसे मिळालेत ना तुम्हाला किडनॅप करायचं, आणि ते मी केलं. बाकी काय माहित नाही आपल्याला. किती वेळ, किती दिवस, काहीच माहित नाही आपल्याला. मॅडम, मी फक्त किडनॅपच नाही तर लय काय काय करू शकतो. त्यामुळं गप बसायचं. पोटात स्वर्ग आहे तुमच्या. त्याला काय होऊ नये. आई ती आईच. आता कसं ऐकलं तुम्ही? जेवण देईन, पाणी देईन. पाणी पाहिजे? बाळा, तू घाबरू नकोस. तुझे बाबा लवकरच येतील. कोण आहेस तू? तुला माहिती आहे ना मी कलेक्टर आहे. माझा नवरा पोलीस आहे. तुला मी पाणी पे गप. पाणी मागितल्यावर फक्त पाणी प्यायलाच तोंड उघडायचं. परत जर आवाज आला तर पाणी पण देणार नाही. बंट्या, अरे कधी येणार आहे तुला फोन? येईल आई येईल, जरा दमदर. आणि काय र, तो माणूस सापडला नसल ना? ए आई, काहीतरी फालतू बोलू नको. हे भुसकट खाऊन खाऊन वैताग आलाय. जरा काहीतरी चांगलं मागव खायला. रुपाली, पियू, जरा इकडे या बरं. काय झालं मावशी? वहिनी, अहो लय भूक लागली हो. हे खाऊन खाऊन कटाळा आला बघा. जरा असं काहीतरी मस्त गरमागरम कांदा भजी वगैरे बनवा की. आत्ताच एवढं खाल्लं ना. माझ्या पोराचं खाणं काढती का काय? बरं जाऊ दे, हे खायचं राहू द्या. काहीतरी प्यायला घेऊन या. घरात फळं असतील ना, मस्तपैकी ज्यूस बनवून आणा. चालेल मला. फळं आहेत का नाही बघावं लागेल. नसतील तर बाजारात जाऊन घेऊन ये. आईची कमी होती, आता लेक पण बसले आपल्या डोक्यावर येऊन. पियू, माझं हे कान अजून शाबूत येत. हा, बहिरी नाही झाले मी. ऐकू येतंय मला सगळं. मावशी म्हणूनच बोलले मी. ताई चलाव. आणि हा, घरात काय आहे ना तेच आणून देणार आहे. बंट्या, ह्या पियूचं थोबाड लई चरा चरा वाजायला लागलंय बघ. एकदाच बंदच करून टाकलं पाहिजे. सोड नाही, आत्ता आपल्यासाठी ते महत्वाचं नाही. आणि असं या पिऊच्या बोलण्याला आपल्याला काय फरक पडतो तेव्हा. हॅलो. हा हॅलो साहेब. बोल बाबू. टीटी अडकली बरं का पिंजऱ्यात. क्या बात है, एक नंबर. सगळं व्यवस्थित आहे ना? एकदम. घाबरून बसली या. वा, बरं पुढची पार्टी जरा अति हुशार आहे. सगळा व्यवहार जपून करा. काळजी करू नका. बाकी फायनल व्यवहार मी आल्यावरच करू.
ठीक आहे. बंड्या काय झालं? आई तू गोड खा, ती टिटवी अडकली पिंजऱ्यात. कलेक्टर मॅडमला पांढऱ्या टेम्पोतून किडनॅप केलंय ही आपल्याकडे कन्फर्म माहिती आहे. आपण नाकाबंदी केली पण त्यांना लवकरात लवकर शोधून काढायचंय. सर मी चिंचुकेला घेऊन अर्जुन तू थांब. म्हणजे सातारा मेन ऑफिस मधून आम्ही ही केस हँडल करू. नाही नाही सर मी थांबू शकत नाही. हे बघ ही केस नाहीये फक्त तुझ्यासाठी. माझ्या बायकोचा आणि तिच्या पोटातल्या बाळाचा प्रश्न आहे. माझ्यासाठी ही फक्त केस असूच शकत नाही. एक्झॅक्टली म्हणूनच म्हणतोय मी. अरे तुझ्यासाठी फार त्रासदायक असू शकतं. सर आत्ता ह्या जगात माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे हे की आप्पीला शोधणं. हे बघ हे सगळं तू भावनिक होऊन बोलतोयस. तुझा स्वतःवर कंट्रोल राहणार नाही या केसमध्ये अर्जुन. तू घरीच थांब. सर प्लीज मला थांबवू नका प्लीज. मी आप्पीला सगळ्यात चांगलं ओळखतो. मला या केसवर काम करू द्या सर. हे बघा मी आत्ता जर ड्युटी करू शकलो नाही ना तर माझ्या पोलीस असण्यालाच काय अर्थ राहणार नाही सर. प्लीज समजून घ्या सर. आय रिक्वेस्ट यू प्लीज. ठीक आहे. अजिबात भावनेच्या भरात निर्णय घ्यायचा नाही. डोकं शांत ठेवून काम कर. आणि हो कलेक्टर मॅडम बद्दल कोणती इन्फॉर्मेशन मिळाली सगळ्यात पहिली मला शेअर करायची. स्वतः कोणतेही निर्णय घ्यायचे नाहीत. येस सर येस सर. चला कामाला लागू. गायतोंडे प्लीज. येस. चिंचुके सगळे अपडेट्स मिळाले पाहिजेत. तो पांढरा टेम्पो कुठे ना तो पहिला शोधायचा आहे. साहेब एवढ्या पांढऱ्या टेम्पोतनं एक पांढरा टेम्पो कसा काय शोधायचा? चिंचुके आजूबाजूला चौकशी करू. 100 असतील ना तर 100 टेम्पो शोधू. वेळ नाही आपल्याकडे. चल लवकर चल. हे सगळं माझ्यामुळे झालं बघ. माझीच चूक आहे सगळी. आई तुम्ही असं स्वतःला दोष लावून घेऊ नका बरं. भाऊजी शोधतायत ना सगळीकडं. मला सांगा आपण काय करायचंय का? सरकार अर्जुन आहे बघतोय तो. बघा आपण सगळ्यांनी ना आता शांत बसूयात. आई रुक्मिणी अगं आता रडून काय उपयोग नाही. बास कर तुझी रडायची नाटकं. तवाचा अर्जुन म्हणत होता नको म्हणून पण नाही. मी लय खमकी म्हणून तोरा मिरवायचा होता ना. मग आता घ्या. ओ मावशी तुम्ही गप बसा बघू. माग बी तुम्ही असंच वरडत आला होता आप्पी गेली म्हणून. विनय काका मुद्दाम करतायत त्या कळतंय ना तुला? मावशी तुम्ही आज जाऊन बसता का? वहिनी आणि तुम्ही सगळेच आईला कशाला काय म्हणताय? ते आप्पी सापडत नाही याचा राग आईवर काढू नका. ए गप्पे डोबऱ्या तुला लय आनंद होत असेल की नाही? ए जातो घरी गप आता. गप्पाचा सगळी. आई तुम्ही सगळेजण तिथं होता ना तरी आप्पी कशी गायब झाली? अरे काहीच माहिती नाही बघ. मी बाहेर बायकांना बघायला गेली होती तेव्हाच हे सगळं झालं बघ. अर्जुनने सगळ्यांना विचारलं तिकडे पण कोणीच आप्पीला बाहेर जाताना पाहिलं नाही. आई आप्पी कुठं कशी गायब झाली ना त्यातलं एकाला बी कळणार नाही बघ. आई या सगळ्यांची पडलेली तोंड बघून ना कोणालाही भारी वाटतंय. बघ काय करू काय नाही असं होतंय. अरे कशाला काय करायला पाहिजे हा? त्यांची थोबड बघत बसू की हेच लय भारी वाटते म्हणत्या. नाही आप्पी कुठं असेल काय करत असेल काहीच माहित नाही. माझ्याच्यानं असं बसवणार नाही. मी जाऊन आप्पीला शोधतो. बापू कुठं जाताय बापू आता? स्वप्नील सराव तेवढीच अर्जुनला तरी मदत होईल ना. बापू तुम्ही आधी बसा. आधी बसा तुम्ही. बसा. बापू अर्जुन आहे तो आप्पीला शोधून काढणार म्हणजे काढणारच. अर्जुनाला
अर्जुन काय झालं? काय काय समजलं का तुला? बापू शोध चालू आहे पण माझी पापली पण फडफडत होती. पगार राणी पण सुरू झाली नाही सकाळी. मी म्हणत होते तिला नको जाऊ नको. उगाच असं काहीतरी बोल नको का? नाही सुषमा, अगं तू बरोबर बोलतीयस बघ. अरे अर्जुन, अरे लवकर शोधा तिला. हा, तिच्या पोटात पोर हाय. त्या पोराला काय झालं, तिला काय झालं तर केवढ्यात पडेल. हुडका लवकर. ओ मावशी, तुम्ही गपच बसा. आणि ढोबळे, तुझा आणि तुझ्या आईचा यात जर काय हात असला ना, आत्ताच सांगतोय, मायलेकांना सुट्टी देणार नाही. ए आरजा, जास्त बोलायचं काम नाही हा. मी आणि आई दिवसभर दोघं भीतच बसून आहेत. घरातल्या कोणाला बी विचार. तुला शोधताय ना ते सांग की. सापडेल तरी कशी? आजवर पैसे खाण्याशिवाय दुसरं काय केलंय तू? अर्जुन, तू शांत राहा बरं. शांत हो. ए, तुम्ही मायलेक, चला उठा आणि आत्ताच्या आत्ता आज जा बरं. हे घर माझं बी आहे. मी कुठं बी बशीला. हा, म्हणूनच फक्त आत जायला लावलंय, नाही तर धक्के मारून घरातनं बाहेर हाकललं असतं. सरकार जरा जपून बोलायचं बरं का, जे काय बोलाल ते. हा, चल रे बंट्या, जाऊ आपण आत. जाऊ दे इकडे, मरू दे नाही तर तडफडू दे ह्यांना. चल बाळा चल. अर्जुन, तू शांत हो बघू. आता तुझं सगळं लक्ष अपहरणाला शोधण्यावर असलं पाहिजे. खरंच भाऊजी, हे बघा, एक एक मिनिट महत्वाचा आहे. आपली कुठे गेलीये, कशी असेल, कुणाला काहीच माहित नाही भाऊजी. मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो, 24 तासाच्या आत मी आप्पीला हुडकून काढणारच. अंगाशी दाजी, तुम्ही बोलला, विषय संपला. आणि अर्जुन, आमची काही मदत लागली तर सांगा. हो दादा, नक्कीच. आणि हे बघा, जर कुणाचा काय फोन बिन आला कशासाठी पण, तर पहिला फोन तुम्ही मला करा. हा, आणि काके, तुला समजा काय आठवलं तर वहिनींना सांग, ते मला सांगतील. पण माझ्यापर्यंत येऊ दे सगळं ते. होय बाळा. चला येतो मी. भाऊजी, काहीतरी खाऊन जावं. आता आप्पी सापडेपर्यंत काय नाही. येतो. अर्जुन, वर्षा, विनायक कदम रिपोर्टिंग मॅडम. बंट्या रिपोर्टिंग म्हणून लय उड्या मारत होता. आता कशी जिरली, आता कशी बुडाला आग लागले का पळायला लागलाय त्यो. मला लय आनंद झालाय. दिसतोय की देव. आई आता नुसतं गायब केलंय तिला. हे फक्त ट्रेलर आहे, अजून तर अख्खा पिक्चर बाकी आहे. पण बाळा, सगळं जपून कर बर का तू, कारण तो आजच्या लय रागात बाहेर पडलाय. आई, लैला हरवली आहे त्याची. त्रास तर होणारच ना. लय चिडलाय त्यो. काय र, त्यो शोधून काढेल का तिला? शक्यच नाही. कसं काय? कारण तिला जिथं ठेवलंय ना, तिथं शोधणं कोणाच्या डोक्यात बी येणार नाही. काय म्हणतोस? आधीच्या अनुभवावरून सांगतोय. म्हणजे मला सांग, सरकार किती दिवस गायब होते? काहीतरी 2-4 महिने होता बाबा तो गायब. मग इतके दिवस ते का सापडलं नाही? बंट्या, आता त्या सुजानीला पावला होता त्याला. नाही आई, सुजानं त्याला अशा जागी लपवला होता की जिथं शोधायचं कोणाच्या डोक्यात पण येणार, म्हणून सापडला नाही ते. हा, खरंच की र? आई, मी आता आप्पीला पण तिथंच ठेवलंय, त्याच खोलीत. खरं का काय? म्हणजे इथं आज गावात? एवढ्या कशात जीवावर मारतोय? आता मला सांग, तो अर्जात चुकून तरी त्या आप्पीला तिथं शोधायला जाईल का? तो अख्खा जिल्हा पालथा घालणार.
पण आज गावात शोधणार नाही. बंट्या 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 माझा लाडाचा बंट्या. आता तो अर्जा सगळीकडे बसल तिला शोधत आणि ती आप्पी तिथं खुराड्यात बसल कुडत. आई तू आता निश्चिंत राहा. ते लैला मजनू काही एकमेकांना भेटत नाहीत बघ. हेच पाहिजे होतं बंट्या मला. बरं चल मी जरा जाऊन येतो. काय खबर बात आहे त्यांची जरा बघून येतो. पण जपून बरं का बाळा. आप्पे कलेक्टर असल्याचा लय रुबाब झाडत होतीस ना. मग आता भोग तुझ्या कर्माची फळं. नावाची हाय म्हणी दिसते अडाणी पण भल्या भल्यांना पाजते पाणी. कलेक्टर अपर्णा सुरेश माने, तुमच्यासाठी जेवण आलंय. हात फक्त जेवायला वापरायचं आणि तोंड फक्त खायला. पाणी पाणी देणार होतो पण उद्या सकाळी. लई तहान लागल्या हो. दहा मिनिट आहेत तुमच्याकडे. जेवा, पाणी प्या, काय करायचंय ते करा. पोटात 5 मिनिट. परत जर बोलला ना तर सगळं घेऊन जाईन मी. तुम्हाला किती विषय. दादा दादा थांबा. दादा ऐका की. हे बघा जेवण नका घेऊन जाऊ. मी नाही बोलणार. इथून पुढे एक शब्दाने बोलणार नाही. खरं सांगता माझी शपथ खरं सांगतात. जेवू द्या की. तहान लागली तर पाणी. रात्र झालेली कळते वाटते. तहान लागली ना तर कळ काढायची. पाणी उद्या सकाळीच भेटेल. बाळा तुझे बाबा ना सगळीकडे शोधत असणार आहेत आपल्याला. पण ते नको सोडायला. बाबू कुठे ती टिटवी? ऐक्यात उघड बघू जरा. बघा की दरवाजाच्या फटीतनं. बाबू याच दिवसाची वाट बघत होतो मी. चला आज जाऊ. हो थांबा थांबा साहेब. आत नको जायला. का? त्यांनी अजून मला पण नाही बघितलं. त्यांना फक्त माझा आवाजच माहिती. अरे बाबू मला आत गेल्याशिवाय राहावा ना आता. तुम्ही गेला नाही गेला ना तरी त्यांना लय त्रास होतो. आणि तुम्हाला पण हेच पाहिजे होतं की. आणि त्यांना जर कळलं हे सगळं तुम्हीच केले तर लय अवघड. तुम्ही अडका एक वेळ. आणि मला अडकायला नाही आवडणार. आता तू एवढी काळजी घेतोय तर नाही जात. त्यांचं करायचं काय? वाट बघायची मरेपर्यंत. हे नव्हतं ठरलं आपलं. अहो कलेक्टर आहेत त्या कलेक्टर. अरे बाबू तिची नाही म्हणत मी. तिला मारून मग मी काय करू? काही झालं तरी शेवटी प्रेम आहे आपलं. ते तिच्या पोटातल्या बाळाला मारायचं म्हणतोय मी. काय?
हे सगळा घाट त्याच्यासाठीच घातलाय. मग जेवणात काय घालायचं का? 8-10 दिवस चांगलं डांबून ठेव. पाणी बी देऊ नको, त्याचं ते मरल. आपल्या जवळचं कोणीतरी जेव्हा अचानक सोडून जातं ना, तेव्हा काय त्रास होतो हे आपल्याला कळलं पाहिजे. तुम्ही दिसता ना, त्यापेक्षा पण लय खुनशी आहे बघा. दिसतो तेवढा साधा नाही मी. तू एक गोष्ट लक्षात ठेव, ती आपली चांगली घाबरली पाहिजे. धमकवायचं तिला, तिच्या डोक्याला सतत ताण झाला पाहिजे. बाळासाठी ना तिनं भीक मागितली पाहिजे, भीक. कळलंय मला काय करायचं ते. तुम्ही जाऊन झोपा. लक्ष ठेव. पोटावर पडले असते तर नाही, मला ना असं काही करता कामा नये. फक्त अर्जुनची वाट बघितली पाहिजे. अर्जुन, अरे लवकर ये की. अर्जुन.